ही आमची अवलाद आहे. माझ्या थट्टा लावली 8,000 रुपये भीक द्यायला लागलाय का आम्हाला सरकार? 8,000 रुपये म्हणजे ह्या सरकारचं भिकारी हरणखोर साला बाप निकावा करताय मराठ्यांसोबत आणि शेतकऱ्यासोबत. अरे शेतकरी वाहून गेला आज. गुरढोरं नेले ती आणि 10,000 आणि 20,000 देताय. गुरढोरं आम्हाला किंमत नको. आमचे गाय आणून द्या आम्हाला. खडाना खडान मातीनं माती केली आणि 8,000 रुपये तुझ्या मड्यावर उदळ म्हणाव. 8,000 रुपये. हा माझा सासरा मेला फक्त ह्या टेन्शन ना. आमच्या मतावर निवडून येत आणि आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? जो भ्रष्टाचार करताय सगळे नेते त्याच्याकडे येतात. भ्रष्टाचारातला फक्त थोडा हिस्सा काढला तर आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल. डोंगराची हवन बायला सोसन गार तर माझ्या पुढे एकदा नाचावर. कलेक्टरला म्हणा त्या आराध्याच्या गाण्यावर बोलिलं होतं म्हणा रे. तर कलेक्टर त्या बाईच्या सांगण्यावरून गेला. व कलेक्टर पुजारी साहेब तुम्ही सुद्धा माझ्या सांगण्यावरनं या किंवा अव आमची माणसं उपाशी तपाशी बसली. 4 दिवस झालं उपोषण चालू आहे. कितीतरी बायाच्या कपाळाचं कुकू पुसलं तुम्ही. कितीतरी लेकर अनाथ केली कलेक्टर साहेब. जसा तुम्ही गेला गार डोंगराच्या तसं आमच्या इथं शेतकऱ्यापाशी यावं. लई लोक म्हणतात तुम्ही आराध्याच्या गाण्यावर नाचाय गेला. तुम्ही शेतकऱ्याच्या व्यथा जाणं यावर. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. राजासाहेब इथं या गोष्टी आपण योग्य पद्धतीने बाबा ही मारायलाच बसलाय सरकार. हे बरोबर हे बरोबर आहे. लढायचं एक लक्षात ठेवायचंय. आपल्याला मेसेज येऊन करेल आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. लक्षात असू द्या.
तुमच्या मनाला इच्छा राहील अशी आणि गोष्ट आहे का? शेतकऱ्याजीवर खाताना थोडं तर तुमच्या मनाला थोडं तर वाटलं पाहिजे, संवेदनशील काय तर तुमच्या मनात असलं पाहिजे. 4 दिवस तुम्ही 4 दिवस काय केलं तुम्ही? 4 दिवस काय केलं? काय झालं 4 दिवस? इथं काही सुद्धा नाही. महाराष्ट्रात सुद्धा घडलेला नाही. महिलांचं उपोषण होत असताना संस्थेची सोय या ठिकाणी प्रशासन करू शकत गोष्ट आहे. आणि आपण लाडक्या बहिणीच्या जीवावर घोषणा करतोय की आज लाडकी बहीण आमची झाडावरती चढली. सरकारच्या दरवेळेस कलेक्टर साहेब मॅडम येते आणि महिला म्हणून आम्ही ऐकायचं आणि गप्प बसायचं. त्याला काय अर्थ आहे? असं नाही ना. 4 दिवस काय केलं सांगा? मराठी वाट बघत होतात का? शेतकऱ्यांना पुत्र म्हणून फक्त एक नम्र तरी विनंती करतो, आंदोलन दडपणं, पोलिस बोलणं हे असले आमच्यावर तर करू नका तुम्ही. आणि ही ट्रायल बी आमच्यावर करू पांढरे कपडे करून दिलेले नाही. हेलिकॉप्टर मध्ये काय म्हणजे काय म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही मागणं ते कागद त्यांच्या पैसे द्यायला असं तुम्हाला वाटतं? जायला असं वाटतं? माझ्या शेतकऱ्याचा प्रश्न मिळाला असं वाटतं तुम्हाला? वाटतं 8,500 काय होतं हो मॅडम? काय होतं 8,500 मला सांगा. हे सरकार ज्यावेळेस जीस फडणवीस साहेब म्हणले होते कर्जमाफी करतो, हा काय त्यांना काय कशाची वाट बघायची आणि आत्महत्या बघायची शेतकऱ्यांची? काय काय राहिले आता शेतकऱ्यापाशी? मग निर्णय झाला बघू आता. आता अहो किती दिवस अभ्यास सांगणार? किती दिवस असतो अभ्यास? किती दिवस तुम्ही त्याच्यावर मला सांगा. भारतामध्ये जाईल ना पंजाब तिथे एनडीआरएफचे नियम उघडून 50 रुपये दिले का नाही? दिले का नाही साहेब? इथंच 8,500 का? तुम्ही एवढे काय मोदीचे एवढे काय बांधलं राहिला? इथं का तुम्ही शेतकऱ्याची तळमळ जाणून घेत नाही? ह्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान करून निवडून दिलेलं आहे त्या खुर्चीवर बसलेलं. एक 70,000 रुपये म्हणजे 70,000 रुपये पैसे घेतलेला माणसाला आणि 30,000 रुपये त्या कार्यामध्ये तुम्ही साहेब भैया असताना भैयाने मदत कुठली असेल? काय शासन दिलं मला सांगा. शासन म्हणून काय दिलं त्यांनी माझ्या शेतकऱ्याला? आम्ही काय लढतोय का? तुम्हाला गोष्टी कळत नाही. बापासाठी रडती बिचारी ती. तुम्हाला पण लेखी पाहिजे का? तुम्ही विचार करत नाही. आता तुम्ही पोलीस फोर्स बोलवता कशासाठी? का बोलवता तुम्ही पोलीस फोर्स? आमचं काय चुकलं ते तरी सांगा. आम्हाला जीव मारायचा असला कशासाठी तुम्ही करता ते तरी सांगा आम्हाला. 4 दिवसापासून तुम्ही आज आलात भेटायला. ती महिला बसली होती, तिच्या बाथरूमची सोय नाही. प्रशासन आलं होतं ना. प्रशासन यांच्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये या सगळ्या ज्या मागण्या आहे या शासन स्तरावरच्या शासन स्तरावरच्या. पण मॅडम शासन स्तर किती दिवस शासन स्तर मॅडम दिवाळीत तोंडावर आली. वॉशरूम का उपलब्ध करून दिलं नाही? सीओना आपण फोन केला होता. सीओनकडे उपलब्ध नाही त्यांनी सांगितलं. तुळजापूरचं मागवायचं ना. त्यांनी सांगितलं होतं आपण
मॅडम सगळे ह्या बोट्याचा तुका ह्या बोटावर ह्या बोटाचा तुका ह्या बोट्यावर तुम्ही ढकलता साहेबावर साहेब ढकलताय मुख्यमंत्र्यावर शेतकऱ्यांनी करायचं काय तुम्ही उत्तर तर द्या. तर आता दादाची चर्चा करते त्या विषयावर. एक मिनिट थोडं शांततेत घ्या. त्या महिला जे आहेत ना वरी पाय वगैरे बसलं त्यांचा थोडंसं खाली उतरवा. बरोबर आहे आपण ऐका. विधानसभा त्यावेळेस 13,600 रुपये 3 एकर मराठा त्याच्यापेक्षा नुकसान. तुमच्या मागण्या रस्ता आहे त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. 8,500 रुपये 2 एकर मराठा म्हणजे सिंगल करताय. हा तुम्ही म्हणलंय का जमिनी खरडून गेल्या तुम्ही म्हणलंय का 9,000 हाफ दिवस आहे जे सुट्टी दिवस आहे तुझे पगारसाठी म्हणलं का 10 एकर मध्ये शेतकऱ्याचे 2 एकर करतात 5 एकर मध्ये आम्ही गेलो होतं का त्याचा खर्च नव्हता झाला त्याला. तुम्ही ऊसातनं 15 रुपये घ्यायला लागला. दावणीला जनावर गेले मॅडम दावणीला वर तोंड करून जनावर गेले मॅडम. काय मुख्य जनावर पैसे आहेत त्यांनी सुद्धा नकार दिला. एकदा शांततेत चर्चा केल्यानंतर कशी निघाल नाही आता मराठी काय बघा. किती दिवसांनी आले ऐका तुम्ही नेहमीच आहे तुमचा माझा वाद नाही माझा शासनाचा वाद. तुम्ही जसे शेतकरी आहेत, आम्ही पण शेतकरी आहेत. आम्हाला पण शेतकरी एवढ्या दिवस झोपलो होतं का पोरावर जाऊन चालले उद्या काय होईल आता. आता नेपाळ मध्ये सामान्य लोकांनी नेपाळ आमच्या सारखं शेतकरी हो बरोबर आहे. तुमचं योग्य आहे पण त्यांनी बाहेर काढा आधी. 14 दिवस आहे कशाला घेऊन जायचं. डायरेक्ट मुख्यमंत्र्याला फोन लावायला एक मिनिट आंदोलन करताना आज 20 दिवसांना पूर परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये. पालक मंत्री किती आले होते जे पालक म्हणून जास्त जिल्ह्याचे किती आत्महत्या शेतकरी घरी गेलो माझे पालकमंत्री पालक हा का तुम्हाला वेळ नाही का ठाण्याची निवडणूक लागली कुठे कलेक्टर साहेब मध्ये पण बसले नाही उपोषण चालू आहे. आता त्यांना इथून कळत उपोषण चालू आहे. कलेक्टर साहेबांना नाचायला टाइम दरवेळेस मॅडमला महिलेला अधिकाराला पुढे करतेत आम्ही त्यांना मान सन्मान देऊन ऐकतो परत जातेत विषय संपला इथं एवढ्यावरच थांबते दरवेळेस. प्रशासन माझं म्हणून ते आले त्याचे प्रशासन म्हणून म्हणलं 4 दिवस झालं उपोषण करतात तिथे झाडावर चाललं त्या त्यांनी उतरवायचं बघा आधी. 4 दिवस झालं उपोषण करायला ती झाडावर चाललेत. त्याच्यावरती एकच पर्याय कलेक्टर साहेबांनी विनंती आमची आमच्या माता भगिनी वर चढलेल्या आहेत त्यांना वाचवायचं असेल तर कलेक्टर साहेबांना या ठिकाणी यावं लागेल प्रशासनाच्या वतीनं. तोपर्यंत झाडावर 4 दिवस नाही 4 तास उपाशी राहू द्या मग पुन्हा बघू आपण. दुपारी जे 1 वाजता गेला कलेक्टर ऑफिसला तर मध्ये जेवायचा टाइम नव्हता. बहीण ती पण बहीण आहे माझी 4 दिवस उपोषणावर बसते. मला धरून तिला बाथरूम नाही काय वाईट हा तिथे आमचा अंत बघताय तुम्ही तिचा सासरा वारला 3ऱ्या दिवशी उपोषणावर बसली. का प्रशासन पुढे गेलं तर प्रशासनाला माहित नव्हतं काय विषय. आज प्रशासन एवढं झालंय म्हणून आले नाहीतर ती सुद्धा येत नव्हतं. त्यांचा कार्यक्रम चालू होता नंबर 8-10 दिवस तर बदलत नव्हती. कार्यक्रम झाला की कार्यक्रम झाले येत नव्हती कोण येत नव्हती. चर्चा झाली ही आता ही चालले ती पिल्ले म्हणून प्रशासन नाही तर प्रशासनाला जागाच नाही. झोपली दादांचं ठीक आहे आले नव्हते बोलणं झालं दादांचं ठीक आहे आले नव्हते दादा कलेक्टर साहेब नायब तहसीलदार प्रशासनाला मॅडमने ती सांगितलं ना बहीण म्हणून मी आले ना असं कसं तुम्ही म्हणता. एक मिनिट तुम्ही प्रशासन म्हणता कलेक्टर साहेब आजवर का बरं आले नाही 4 दिवसात. ठीक आहे दादांचं आम्ही समजून घेऊ मागं काम असेल प्रशासनाचं काम होतं नाहीये ना.
आता मी उठणार माझ्या मागण्या म्हणण्यासाठी उठणार नाही आता मी मरायला आता ते पाटील म्हणते की आंदोलकाला पत्रकाराला मारायला पाहिजे. हे भाषा आहे त्या का पोलिसांची? 4-5 जण माजलेत म्हणते. काय मी माजल्यासारखं केलं मॅडम आजपर्यंत व्हिडिओ काढून घ्या, गुन्हे दाखल करू यांच्यावर. माजल्यासारखं केलं मॅडम तुम्ही सांगायचं. प्रशासन म्हणून तुम्ही सांगा मी काय माजल्यासारखं केलं आजपर्यंत. कधी आम्ही उर्मट बोललो, कधी आम्ही हातवारे केले, कधी कुणाची गच्ची पकडली, कुठल्या पोलिसाला शिव्या दिल्या. नाही पण त्या पोलिसांना आडविलं कसं त्या दिवशी? त्याला बोलवा आधी माफी मागायला हवा त्या दिवशी. त्या पोलिसांनी एवढं बोलायची काय गरज आहे? नोकर आहे का मालक आहे ती? त्या पोलिसाला बोलवा आधी बाहेर. कोण आहे ती बघा. त्रास व्हायला लागला काय त्याची नोकरीवर हाकलपट्टी करा आधी त्या पोलिसाची. 14 खडेत पोटात त्याच्या. 20-19 MM चे 14 खडे पोटात आहे. एक मिनिट आता काय म्हणणं आहे ते सांगा. प्रशासनाला आम्ही बाहेर तसं जा. बोलवा. प्रशासनाला बाहेर बोलवा. ठीक आहे, आम्ही तुमचं जे काम करा. नाही, नाही, मग काय बोलू नका. खाली बोलू. आंदोलन करते वर चढले. म्हणजे जीव गेला तरी जमतंय तुम्हाला. बरं ठीक आहे, त्याला पुढे जातो. आम्ही वरी जातो जिल्हाधिकारी महोदयांना आणि दादांना दोघांनाही मिळून देतो आपला सगळा. तो आपल्या वतीनं बोलतो त्यांना. चला. मध्ये कोणी बोलू नका. निवेदन कुठे? निवेदन पाहिजे इकडे सारखं कालीचे आहेत ना. तुम्ही निवेदनाची कॉपी नाही तर मी म्हटलं होतं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुद्दावर चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणून. आता तुमच्यातलं कोण येणार तिकडे चर्चा करायला? नाही ह्यांना कशाला? ह्यांना बरं नाही राहून द्या ना. ह्यांना राहून द्या. बाकी कोण आहे? ह्यांना राहून द्या. बाकी कोण आहे बोलणार? अहो त्यांना बरं नाही, त्यांना कसं त्रास देत चढल्या पुण्याचे पण सांगितलं मला. नाही मूळचे येरमळ्याचे पण राहायला पुण्यात आहेत. हो माहिती आहे ना. टॉयलेटसाठी व्यवस्था. नाही एक मिनिट. आता आपल्याला काय करायचं ते सांगा ना. आपल्याला नेमकं काय करायचं? आता ज्या मागण्या त्या मागण्यांच्या बद्दल चर्चा कोण करणार आहे? आम्हाला जरा नको त्रास द्यायचा. त्यांना त्रास देऊ नका. आंदोलन इथे माईक आहे का? गाडीत माईक आहे का बघा. अहो ते काही नाही जरा बाजूला घ्या ना. बोलू द्या ना मला. नाही 10 मिनिटांना बोला. मागणी आहे माझी. निलंबित करा त्याला. कोण पोलीस आहे त्याला? पाटील मला निवेदन हे आहे. हे निवेदन हे जिल्हाधिकारी आहे. काय म्हणणं आहे तुमचं? कोण आहेत ते ऍडिशनल कलेक्टर ते पोलीस त्यांना निलंबित करा. सरसंघटना माफी द्या. काय केलं? अंगावर जाऊन जीवे मारण्याचा व आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न केला. बरं पत्रकाराला हे पहा तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी विचारतोय ते काय झालं विचारतोय. मारलं का म्हणजे काय? पोलीस की हे 4-5 आंदोलक आणि पत्रकार मारले ह्यांना त्यांचं वर्तन अतिशय उद्धट वाटलं. भयानक उद्धट आणि सगळं फ्लॅश झालेलं. गेले का? व्हिडिओ आहे त्याचा फ्लॅश झालेला आहे. हा विषय मी बोलतोय SP मॅडमना. दुसरं अजून काय माहीत झालं का? आणा ना. आपण आता आवाज येतोय. पहिला मुद्दा असा होता की काही पोलीस कर्मचारी जे मुद्दा असा होता की काही पोलीस कर्मचारी आहेत ते चुकीचं वागले, अरेरावीची भाषा केली, अंगावरती आले असं म्हटलंय.
तर त्या बाबतीत SP मॅडमना मी स्वतः आता बोलेन आणि त्या बाबतीत योग्य ती चौकशी लगेच करून कारवाईचं सांगतो मी. दुसरा मुद्दा जो आहे तो ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत आहे. तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण सर्वांनीच तो लावून धरला होता. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत जाहीर केलंय की ओला दुष्काळ म्हणजे आपल्या शासकीय भाषेमध्ये टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये जे काही निकष असतात ते सगळे लागू करण्याचा आणि ते जाहीर केले त्याप्रमाणे ते सगळे आता GR निघेल आणि लागू होईल. दुसरा विषय आहे तो 50,000 हेक्टरीचा. त्याचा निर्णय जो आहे तो मंगळवारी कॅबिनेटमध्ये येणाऱ्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये त्या बाबतीचा निर्णय होतोय. आपण जो पीक विमा आहे सोयाबीनचा पीक विमा त्याची आता कापणी प्रयोग चालू आहेत. त्याच्यातनं हेक्टरी 31,000 तरी कसे मिळतील याच्यासाठी आपला प्रयत्न चाललाय. पूर्ण प्रशासन त्या बाबतीमध्ये काम करते. पीक विम्याच्या जाचक अटी आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठल्या राहिल्या नाहीयेत. आता फक्त पीक कापणी प्रयोग केला जाणार आहे आणि त्याच्यावरती मंडळात सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना जो काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती मिळणार आहे. 6 महिन्यात पूरग्रस्त भागासाठी चाऱ्याच्या बाबतीत आजच चर्चा झाली. आपल्याला जास्त गरज भूम परांड्यात आहे. साधारण रोज 50 टन चारा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे आणि तो चारा जो आहे तो उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया चालू आहे. काही प्रमाणात आलाय चारा, परंतु जेवढा चारा लागेल जितके दिवस लागेल तो करण्याचा आपला निर्णय झालाय. ते म्हणजे कुठनं कितीने आणायचं वगैरे ते ठरलंय. पुढील हंगामासाठी बियाणे आणि खते हे आता शासन ठरवेल. शक्तीपीठ महामार्गाचा त्याचे 20,000 कोटी हा विषय सुद्धा माझ्या अखत्यारीत येत नाही, पण आपण वरती पाठवूया. पवन चक्की प्रकल्पाचे फसवणूक तोही विषय आता ह्याच्यात न घेता जे आपल्याकडे ओला दुष्काळ आणि त्याच्या संबंधित जो विषय आहे तो मात्र निश्चितपणे आपण मार्गी लावतोय. कालच आपल्या जिल्ह्यातनं साधारण 3 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालंय म्हणून सरकारला अहवाल पाठवलेला आहे. 3 लाख हेक्टरच्या अनुषंगाने मग मंगळवारी जी मदत जाहीर होईल ते गुणिले जे काही रक्कम होते साधारण 400-500 कोटी रुपये तरी आपल्याला मिळतील अशी तिथली त्यातनं अपेक्षा आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं काय केलंय, जे जमिनी खरडून गेल्यात त्याची देखील पूर्ण माहिती आता उपलब्ध झालेली आहे. आपली मला वाटतं मराठवाड्यात 2 नंबरला सगळ्यात जास्त जमीन आपल्या जिल्ह्यातली खरडून गेली आहे. तर त्याचा देखील एक वेगळा GR जो आहे तो मंगळवारी बुधवारी निघणार आहे. आणि जे पशुधन आपलं जे दुर्दैवाने दगावलंय किंवा वाहून गेलंय त्याचे बऱ्यापैकी पंचनामे होऊन पैसे दिलेले आहेत. उरलेलं जे आहे त्याचे निकष जे आहेत ते कधीचा तो GR जुना 2023 GR आपण वापरतो आणि आता नाही जुना पशुधनचा GR आहे ज्याच्यामध्ये ग्रामस्तरीय समिती करायची. म्हणजे जरी म्हणजे काय PM नसलं तरी करण्याचं, त्यामुळे त्याच्यात शिथिलता आणलेली आहे. तर मला वाटतं हे जवळजवळ सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत आणि मंगळवारपर्यंत बाकीचे लागतील. त्यामुळे माझी विनंती राहील की आपण उपोषण जे आहे ते सध्या स्थगित करावं. मंगळवारपर्यंत आपण थांबा ना. मंगळवारी म्हणजे यांचं काय मेडिकल चाललंय. डॉक्टरांना आपण चेकअपला बोलवतो, आता आपण बोलवलंय परत. बरं, त्यांना जे उपोषण करते त्यांना कितवा दिवस? स्टोनचा वगैरे चौथा आहे. नाही आपण म्हणता ते अगदी नाही चुकीचं आहे, ते संवेदनशील विषय आहे. एक मिनिट नाही काय करा, तुळजापूरून एक मागून घ्या, लगेच मागून घ्या तुळजापूरून. 1-2 तासात येईल असं बघा. नाही पोलिसाचा जो विषय आहे मी आता लगेच SP मॅडमना बोलतो ना. हे मी ठेवलं चालेल ना कागद. हे जयेश एक मिनिट, सिव्हिल हॉस्पिटल मधून कोण येणार होतं बघा. डॉक्टर भुतेकर आलेत का? डॉक्टर भुतेकरना बोलून घ्या. सासरे आता परवाच येतोय गावात वरती जे 2 बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपल्या आता आंदोलनाचे जे मुद्दे आहेत
प्रत्येक मुद्द्याच्या बाबतीमध्ये मी आता काय काय झालंय ते सांगितलंय आणि उरलेले विषय जे आहेत ते मंगळवारपर्यंत बऱ्यापैकी मार्गी लागणार आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण खाली आणि आपण जरा चर्चा करू. आता अमोल त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी विनंती केली होती की आता बऱ्यापैकी विषय झाले आणि उरलेले मंगळवारपर्यंत क्लिअर होतील. आपण त्यांचं मत आहे की नाही मी मंगळवारपर्यंत थांबतो. आपल्याला विनंती आहे की आपण काळजीपूर्वक खाली उतरा. त्यांनी दोर बांधलेला आहे. आपण काळजीपूर्वक खाली उतरावं अशी आपल्याला विनंती आहे. ताई कुठे आहेत? आपण संवाद साधतोय तरी कृपया कुणीही कालवा करायचा नाही. ताईंचा आणि सरांचा संवाद झाला पाहिजे. शासनाच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. ताईंच्या वतीने नाही. शासन वेगळं मी वेगळे. मी राणा जगजितसिंह पाटील म्हणून आलोय. मी शासन नाहीये. ताई आता मला अमोल आहेत त्यांनी विषय सांगितले. मी एक एक मुद्द्याच तुम्हाला ऐकवलं का मी बोललेलं तिथलं. तर माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडलेत आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय खास करून हेक्टरी किती मदत मिळेल, किती हेक्टरपर्यंत मिळेल या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे काही चर्चा करायची असेल आपण कृपया खाली या आणि आपण चर्चा करू. हो म्हणजे आपली इच्छा तिथेच थांबण्याची आहे का? हो नाही मला सांगितलं ताई त्यांनी. आपण एक मिनिट मी क्लिअर करतो ताई. गैरसमज करून घेऊ नका. हे आपल्या 2-3 भगिनीच्या एक मिनिट थांबा. याच्यात गैरसमज एक मिनिट थांबा. मला बोलू द्या ना. 1 मिनिट थांबा. अहो मला त्यांना बोलू द्या ना. एक मिनिट. अहो ताई मला त्यांच्याशी आपण बोललो ना एवढ्या कलेक्टर ऑफिस मध्ये. काही गैरसमज नाही ताई. विकासने मला स्पष्ट सांगितलं आपण येरमाळ्याच्याच आहात. तुम्हाला सांगते सर, हो जर ह्या ठिकाणी दुसरा व्यक्ती असता तर मी बारकुलाची एक व्यक्ती म्हणून त्याचा जाबाड खाल्ला असतं. पण आज माझा बांधव आहे म्हणून मी त्यांच्या शब्दाचा मान राखते. मी येरमाळ्यातलीच आहे. हो माहिती ना ताई. फक्त शिक्षणासाठी मी तिकडे ताई माहिती त्याचा तुम्ही गैरसमज काही करून घेऊ नका. तुम्ही येरमाळ्याच्या आहात मला सांगितलं. बारकुल आहात म्हणजे येरमाळ्याच्याच आहात ना. त्याची काही हे नाही. कशाचं तुम्ही इकडे गेला होता आता त्यांनी तुम्हाला असं केलं 1-2दा. कशाबद्दल त्यांनी केलं स्वतः. मी स्वतः बघितलं. मी तुम्हाला एक मिनिट आपला विषय काय. एक मिनिट आपण एक मिनिट आता आपण चर्चा कुठल्या विषयावर करतोय. अतिशय गंभीर अशा शेतकऱ्याची जी आता परिस्थिती झालेली आहे त्याच्याबद्दल करतोय. मला आणखीन एक सांगायचंय सर. हो सांग. माझा सासरा जी वारलाय त्याला फक्त ही सरकार जिम्मेदार आहे. माझ्या सासऱ्याची तब्येत एकदम ठणठणीत होती. माझ्या सासऱ्याला बसता येत नव्हतं. खुर्ची टाकायचे, बसायचे त्याच्यावर, गवत काढायचे, खुरपायचे, पाय गळाटले की आणखीन खुर्चीवर बसायचे. काडी ना काडी त्या सोयाबीन मधली काढली आणि अखेर हातातलं पीक नायनाट झालं. त्याच्यामुळं माझ्या आणि घर पण माझं पत्राचं शेड आहे. असं ही जर आलं ना वारं तर असं उचकत येतं पत्र, खाली पाणी साचतंय. मग आम्ही असं जीव आता यादीत आपलं नाव आहे का प्रधानमंत्री घरकुलाच्या यादीत? घरकुलाच्या यादीत माझ्या सासऱ्याने दिले वाटतं. सासऱ्यांचं नाव आहे ऑनलाईन. ठीक आहे. पण आम्हाला गावात जागा पण नाही. आणि माझी सासू आणि माझ्या दीर जाऊ कोण जे असतील का ती तिचा जीव मुठीत धरून राहत्यात. मग आता माझी सासू पण वयस्कर आहे. जसा सासऱ्यांना माझ्या अटॅक आला की ह्या गारव्यामुळे तसं माझ्या उद्या सासूला किंवा माझ्या दिराला जावं काय झालं तर मग हे करायचं नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना हा विषय आता सांगतो. घरकुलाच्या यादीत आहे ते सगळं खात्री करून बोलतो मी तुम्हाला. एक मिनिट. मला ती त्याची सुविधा नाही दिली तरी चालतंय. मला फक्त माझ्या शेतकऱ्याला न्याय पाहिजे. नाही निश्चित काही मी भीक मागून खाईन. माझ्या पुढच्यासाठी मला नाही. एक मिनिट अहो त्यांना बोलू दे ना. एक मिनिट मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक मिनिट थांबा. मी एक मिनिट काल मी भूमला गेलो होतो. ताई थांबा. आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचं नुकसान झालं असेल तर एक दातखेळ नावाचं कुटुंब आहे.
साधारण 15-20 एकर जमीन त्यांची पूर्ण पाण्याखाली होती. काल त्यांना भेटायला गेलो, जवळजवळ 30-40 त्यांचे जनावर एक तर तिथेच दगावले किंवा वाहून गेले. 40-50 लाखाचा त्यांचा पूर्ण आर्थिक तोटा सगळे कोलमडून गेले. काल तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना शासकीय अनुदानाच्या पलीकडे जाऊन आम्ही वेगवेगळ्या योजना केंद्राच्या ज्या आहेत, राज्याच्या आहेत, त्यातनं तुम्हाला मदत करू म्हटलं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही लागलं तर आम्ही वेगवेगळ्या ट्रस्टकडे मदत करू म्हटलं. आपला हेतू काय आहे? सगळ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रामाणिक हेतू आहे. तुमचाही हेतू, एक मिनिट आई, तुमचाही हेतू अतिशय प्रामाणिक आहे, मला कळतंय. आता माझी विनंती एवढीच आहे की सगळंच एकदम होणार नाहीये, थोडासा वेळ लागतोय. आपण थोडा वेळ द्या सरकारला, एवढीच माझी विनंती आहे. मंगळ जरा थांबा ना ताई, 2 मिनिट. हा नाही, प्रचंड नुकसान झाले ताई. नाही नाही ताई, वाढवणार आहेत ते. तुम्ही 2 दिवस थांबा ना. हो सांगा ना. हो सांगा ना. तर ही सरकार 8,000 रुपये मदत द्यायला, ह्या सरकारला वाटेल का ही शेतकऱ्याची भिकाऱ्याची वाटेल का? नाही नाही, तसं नाहीये. तुमचा गैरसमज आहे. ही जी असते ती मदत असते आणि ती 8.5 नाही. एक मिनिट ऐकून घ्या, 1 मिनिट. याच्या व्यतिरिक्त पीक विम्याचे जे आहेत, आपल्याला हेक्टरी साधारण 30 ते 35,000 मिळणार आहे पीक विम्याचे. आणि 1 मिनिट, आणि महत्वाचं काय आहे की ताई, तुम्ही आता असं अवघडून थांबलाय. मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो. माझी परत एकदा विनंती आहे, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आपण कृपया उतरावं, माझी विनंती आहे. तो काय म्हणतोय जिल्हाधिकारी कार्यालयात येतो आपण. पाण्याची बाटली आपण नंतर इथे कसं आहे, कोणी शांत प्रकृती चर्चा होत नाही. त्यांना जर चर्चा करायची असेल सगळ्या बांधवांनी कुणीही काय बोलायचं नाही, शांत येतील आपल्या उपोषणाच्या स्थळी. मी आणि अमोल भैया जाधव आम्ही दोघं त्यांच्यासोबत चर्चा करू. आणि 1 मिनिट, सर्वांना विनंती आहे, सेवकांना कसं आपल्या मनोरंजनाने आपल्याला आदेश द्यायचा. थँक्यू. हेच असतं किती वेळ वाट बघायची, किती वेळ वाट बघायची, किती वेळ वाट बघायची, किती वेळ त्या बाईचा सासरा वारला, 3 दिवसाची माती केली ती बाई उपोषणाला बसली. शेतकरी मारणार किती दिवस अंत बघणार आहोत तुम्ही? कलेक्टर साहेब सारखा बाजूला मला काय करणार
सातबारा कोरा शेतकऱ्याचा सातबारा कोरा शेतकरी कर्जमुक्ती शेतकरी एकजुटीचा चला पिऊन काय खरीप जर तुम्ही 8,500 रुपये दिले असते तर खरीप काय करावं रब्बी काय करावं म्हणून माझी आई अशी मागणी जे तुम्ही ते महाडीबीटीमधलं तुम्ही पीक खत आणि बी बियाणं हे जे वाटप करणार बरोबर ते सरसंकट तुम्ही सरसंकट शेतकऱ्यांना त्याचं क्षेत्र आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांना हे द्या कारण ते 8 काढून टाका आता महाडीबीटीची बियाण्याची 8 काढून एक 15 जण अतिवृष्टी चालू आहे अतिवृष्टीमध्ये लोकांना किती हो तर त्या जनावराला चारा कोण देणार आहे त्याच्याबद्दल आपण कुठले ते जनावरांचे चारा पशु खाद्य असेल त्याच माझी चौथी मागणी आहे तिसरी मागणी अशी आहे की ही तुम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवा मी तोपर्यंत उपोषण सोडत नाही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही त्या मंगळवारी काही त्यांचे मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यात काय होते उपोषण मी आता उपोषण सोडत नाही पण आज जे तुमच्या हातनं मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही माझ्या ह्या 2-3 मागण्या तुम्ही मंजूर करू शकता आणि तुम्ही तुळजापूरमध्ये नृत्य प्रकार केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आपल्या कलेक्टर ऑफिससमोर आल्यानंतर माझ्यावर तिथल्या CB पाटील म्हणून एक पोलीस आहे त्यानं माझ्यावर हल्ला केलेला आहे म्हणजे फक्त मारायचं राहिलं होतं म्हणजे इथपर्यंत माझ्यावर ते अंगावर आलेलं आहे तर त्याची बडतर्फ करण्याची ती एक मागणी आहे आणि तुम्ही आणखीन एक शासनाचं पत्र पाठवा साहेब एक तर माझ्या शेतकऱ्यावर ऊस गेला आहे त्याच्या हातात काहीच राहिलं नाही हो आणि तुम्ही माझ्याच कारण लोक आम्हाला जर लावत असाल तर तुम्ही त्या टनामधले 15 रुपये जर तुम्ही त्यातनं काटून घेत असाल म्हणजे एवढी फडणवीस साहेबाला पण भीत लागलेली नाही आताच्या आता ते माघार घ्यावं आपल्या जिल्ह्यात 24 रुपये भाव डिक्लेअर केला हे जे आहे ना तुम्हीच सांगा जे मागणी आहे आमच्या सर्व जी आहे ऑलरेडी आपण बैठक घेतलेली आहे सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी पशुधन विभागाला पण सूचना दिलेली आहे तिथे चारा उपलब्ध आहे ते चारा आपण त्यांना पुरवले पाहिजे असं पण सांगितलं आहे ऑलरेडी 100 टन आपण चारा काही पूरबाधित गावाला तालुक्याला पण वाटप केलेलीच आहे आणि याच्यामध्ये जेवढं काही चारा आमच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे ते पण घेतले आहे आता मला सांगा की चारा कुठे उपलब्ध करून द्यायचे तो पण प्रश्न आहे चारा तुम्ही एखादं सांगा या त्या ठिकाणी उपलब्ध लागेल पण ते उचलूया है ना सो असं ऐका ना असं आपण ते उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपण इतर जिल्ह्याकडून पण आपण संपर्क साधतो जिथे जे चारा उपलब्ध ते आपण करतोय बाकी आता तुम्ही जे DBT बद्दल बोलले जे काही जुलै ऑगस्टपर्यंत जे पंचनामा झालेली आहे त्याच्या शासनाकडून अनुदान आलेली आहे त्याची आता पोर्टलवर यादी अपलोड करण्याची सुरू आहे त्याची KYC पद्धत आहे ते रद्द कॅन्सल झाले त्याचा GR आहे का तुमच्याकडे म्हणजे काय होतं ऐका की साहेब काय होतंय सगळेच इथं म्हणले जाते त्याची कॅन्सल त्याचा GR आहे का आपल्याकडे केव्हा कॅन्सल तुम्ही काय गोष्टी खोटं बोलताय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं नाही तुम्ही म्हणजे सरकार म्हणजे मुख्यमंत्री काय घोषणा करतात ऐका की लढाई माझी यांची नाही लढाई माझी शासनाची आहे ह्या अधिकाऱ्याला बळी दिला जातो साहेब दादा मला सांगा ही KYC घोषणा केली GR कुठं आहे म्हणजे काय होतं उद्या ह्यांचं नामचं लागतंय मी ह्यांना मागणी करतो हे म्हणतात नाही करू म्हणतात GR कुठं आहे आता आपण काय करतोय पेमेंट जे आहेत EKYCच्या बाबतीत आपल्याला काय आलेलं आहे लेखी आठवड्यात मी पाठपुरावा करतो मग तुम्ही घोषणा का केल्या पोकर घोषणा का केलं पोकर नाही हो घोषणेची अंमलबजावणी घ्या तोपर्यंत तुम्ही GR का काढला नाही त्या गोष्टी निघेल GR त्याचा निघेल लगेच विषय दुसरीकडे चाललाय तुम्ही हे दुसरीकडे नाही तुम्हीच बोला मला वाटतं आमचा विषय दुसरीकडे म्हणण्यात आहे शासनाकडून कॅबिनेटमध्ये परवानगी करायला तुम्ही ऐकल्या आता अजून त्याचे गाईडलाईन्स आले की आपण सर्व काही यंत्रणा आपण सूचना देतो की असा जे EKYC संदर्भात जे काही सूचना आहे ते शासनाला प्राप्त झाली की
नक्की आपण सांगून कळवतो. तरीही आता ते युद्ध पातळीवर यादी अप्रूव्ह करण्याचे सुरू आहे. ऑलरेडी शेतकऱ्यांना जोडणीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये त्याच्यामध्ये सध्या सुरू आहे. बाकीचे जावा त्यांना ते खाली उड्या मारायला जावा पोलीस इथं कशाला उभारले एवढे मोठे पोलीस डिपार्टमेंटला पाठवायचे त्यांना पाठवा आपण इथं चर्चा करतो. घेतलं वर घेतलं. आणि प्रमुख मागणी माझं शेतकऱ्यांना आत्महत्या केली का तर 1 लाख रुपये चेक पण वाटले असते तर 70,000 रुपयाचा चेक दिला जातो आणि 30,000 रुपयाचा कॅश दिला जातो. बरोबर आहे. आणि इकडे विमानातलं पडले की 1 कोटी रुपये मिळतात. का माझ्या शेतकऱ्याचं एवढं मरण सोडत आहे का 10 लाख रुपयाची मला ती मागणी पाहिजे आणि त्याच्या कुटुंबात दिले आपण आहे ऑलरेडी आहे आपलं निवेदन ते दुसरं निवेदन ते निवेदन द्या मला दुसरं वालं पण त्या कुटुंबाला नाही 10 लाख वालं आणि KYCचं ठीक आहे ते पाठवून द्यावं आपण वरती 10 लाख रुपयाची मदत देण्यात येईल. पोलिसाची काहीच नाही त्यातून बातमी नाही. मी 2दा ते सांगितलं ते आता येते बाथरूम मध्ये जाताना 2दा तिथे चक्कर येऊन पडले खाली गेलो होतो मागे झेडपीट मध्ये आता इथे आणून राहिलो चुकीचं झालं ते आपण पण आता ही 4 दिवस माझी परेशानी झाली. मग आता सरकारचं ही म्हणजे काळजी करण्याचं काम आहे का इथं टॉयलेटची सोय करायची. आणि आता आणखीन मी सगळ्या मीडियाच्या सोबत सांगते सर 1 मिनिट सगळ्या मीडियाच्या सोबत सांगते आणखी मी आजपासून पाणी त्याग देखील करणार आहे. जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत पाणी त्याग मी पोषण इथं चालू ठेवणार. सर मला एक विचारायचं आपल्याला पूरग्रस्त एवढी परिस्थिती वाईट चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री किती वेळेस आले जातात पूरग्रस्त आंदोलन करते उपोषण करते बोलताना माझा आपल्याला प्रश्न आहे ही पूर परिस्थिती असताना ज्यांनी पालकत्व स्वीकारलं ह्या जिल्ह्याचं ते जिल्हा पालकमंत्री त्या जिल्ह्यात ह्या 20 तारखेपासून किती दिवस आले त्याच मला उत्तर मी तुम्हाला प्रश्न विचारला पालकमंत्री किती दिवस आले मी तुम्हाला विचारतो तुमचे निवेदन दिलेली आहे ठीक आहे आणि जे काही आमच्या हातामध्ये ऑलरेडी सूचना दिलेली आहे आणि जे काही माझा मी तुम्हाला सरळ विचारले पालकमंत्री किती वेळेस आले तुम्हाला सांगायला काय एकदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे काळजी घ्या. मला सांगा हे टॉयलेटचं आता करायला सांगितलंय आत्महत्याग्रस्त झाल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत आपल्याकडून काय मदत केली आतापर्यंत म्हणजे ह्या आता 10-15 वर्षात ज्या आत्महत्या झाल्या त्या शेतकऱ्याकडून शासन म्हणून शासन म्हणून काय मदत केली काय मदत केली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांना जे अनुदान मिळायची आहे ते अनुदान मिळाली आहे. 1 लाखाची जे अनुदान आहे आपण ऑलरेडी एखाद्या पुरामध्ये जे वाहून गेलेली आहे 4 लाखाचे आपण सगळे जे काही माहिती दिली 4 लाखाची आपण वाटप नाही केलेली आहे. आणि तुम्ही आता जी मागणी केलेली आहे तुम्हाला तुम्हाला एक प्रश्न काय विचारला आहे जे आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणजे आजकाल फाशी घेतली पण सुसाईड केली औषध केली साहेब ह्या निसर्गाच्या दृष्टिकोनामुळे तसं आज कुटुंब उद्योग आहे त्याची बायको लेकर उघड्यावर आली त्याच्या लेकराचं दप्तर वाहून त्याला सण नाही होत झालं तर आत्महत्या केली त्याला आज आपण शासन म्हणून काय मदत केली या महिन्यातल्या आत्महत्येमध्ये काय मदत केली सर याच्यामध्ये मला दादा कलेक्टर सरांनी सूचना दिल्या होत्या जे NGO सगळ्या किट वाटप करतायत ते आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी आपण जोडून देतोय. मी त्याच्यामध्ये ज्यांना समजा एखाद्या महिलेला शिलाई मशीन पाहिजे असेल किंवा शेळी घेऊन देता येत असेल असं आपण पूर्ण तालुक्याचा डेटा तयार करतो. आणि काल पण आपण सर्व जिल्ह्याची NGOची आपण शासन म्हणून एक मिनिट ते करू ते एन्जॉय ते काय ते असेल पडत आज शासन म्हणून तुम्ही त्या कुटुंबाला काय आधार दिला जे काही त्यांना शासनाकडून आणलेली मदत आहे 1 लाखाची जी मदत आहे बाकी त्यांना जे बालसंगोपनची जे आहे ते आपण ते करतो केले का आता काय त्याची माहिती दर महिन्याच्या बैठक होत असतात दर महिन्यामध्ये यादी पाहिजे तुम्हाला देऊया ऐका की आज तुम्ही ते म्हणजे नियोजन ते मिटिंग ते दौरं हे तुम्ही व्यवस्था आहे तुम्हाला सर्वसामान्य दुःख जे असतं ना ते काय द्यावं त्या कुटुंबग्रस्त घरात जे आहे का घरात खायला त्याच्या पोराला बिस्किट पुढे आणि म्हणलं का त्याच्यापाशी 10 रुपये नाही यादी द्यावी तुमच्याकडे आम्हाला तहसीलदारच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त काय विचारलंय की 1 महिन्यात जे आत्महत्या झाल्या त्या शेतकऱ्याला तुम्ही काय मदत केली
काय होतं? त्याची माहिती द्यावी माहिती आपण देऊ ना. आपण उपलब्ध करू. नाही. आणि आपण ज्या सगळ्या पॅटर्न्स आपण क्रिएट केले आपण तुम्हाला अजून ते यादी देतो ते माहिती पण देतो. अजून तुम्हाला वाटत असतं की नाही मला पहिले तुम्ही द्या आपण NGOच्या मार्फत तुमच्या मार्फत आपण मदत करू. की आता म्हणजे माझ्या सासऱ्याचं मरण्याचं वय नव्हतं पण शेतात माझ्या सासऱ्याने जी सोयाबीन पेरली आपले हे बारगु ही आहेत विकास भाई आहेत त्यांना देखील विचारा की बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं खुर्ची ठेवायची आणि गवत हे सगळं काढायचं. मग इतकी मेहनत करून देखील पीक हाती लागलं नाही त्यांना अटॅक आला. आणि विशेष म्हणजे आम्ही शेतात राहतो पत्र हे असं हक्क त्यात त्यांना सगळी माहिती आहे. मला मेन मुद्दा माझा की मला गावात जागा नाही मला गावात जागा द्यावी माझ्या घराचं पण जागा उपलब्ध काल सूचना जिल्हा परिषदची वैयक्तिक योजना आहे त्यांना जास्त चर्चा आमचे नकारात्मक झालेले आहे. त्यांनी माझे काही ठोस प्रश्न होते विचारले होते मी त्यांना पण त्यांनी काही त्याचं उत्तर द्यायचे टाळाटाळ केलेले आहे. त्याच्यामुळे त्यांची माझी चर्चा काय सकारात्मक झालेली नाही. त्यांनी विचारलं मी त्यांना विचारलं की बाबा आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहे तर आपण किती रुपये मदत केली. आता 15 झालं तांडव चालू आत्महत्याचं तर आपण काय मदत केली तर ते त्यांनी 1 रुपयापर्यंत त्या कुटुंबाला मदत केलेली नाही. त्यांनी ते कबूल केले की 1 रुपया सुद्धा आम्ही शासन म्हणून त्या कुटुंबाला दिलेला नाही. त्या कुटुंबाची आत्महत्या झाल्या त्या आता. आणि दुसरी गोष्ट जे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत जायची होती ते मदत आणखीन गेलेली नाही. माझी पुढली भूमिका मी आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत मला सरसकट कर्जमाफी ओला दुष्काळ आणि ही NDRFचे विम्याचे ते ट्रिगर आहेत ते पिकअपने अहवाल बाजूला काढून सरसकट विमा दिल्याशिवाय मी माझ्या प्रश्नापासून मागे सरकारणार नाही. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मानत असेल ती शेवटी आमदार आहेत आणि ते भाजपचे आहेत ते त्यांच्या पक्षाचंच गुण गाणे असतात त्यामुळे त्यांचं काही मी जास्त हे करत नाही. मंगळवारचं काहीतरी बोलत होतं मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय होते बघून सांगतो. आता म्हणजे किती खोटं बोलायचे हे असतं की KYCचा विषय आला त्यांनी सांगितलं तसे कलेक्टर साहेबांनी की KYC आपण ही कॅन्सल करू. मी ज्यावेळेस KYCचा विषय कलेक्टर साहेबांना विचारला तर त्या आद्यापर्यंत त्याचा GR आलेला नाही. म्हणजे हे चक्क आमदार असतील सरकार असं ही शासनाची फसवणूक करत आहे. कुठलाही GR वगैरे काय नाही शासनाची फक्त शेतकरी फसवणूक करायला चाललेलं आहे. कलेक्टरने शेवटी तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी सांगितलं आतापर्यंत जी पूरग्रस्तासाठी जे काही मदत केली किंवा त्यांच्यासाठी काय शासनाच्या माध्यमातून हे केले त्याचं मी एक पत्र देतो तुमच्याकडे आणि जनावरांचा चारा असेल कुठं दिलाय कुठं द्यायचं असेल ते सांगा मी ते द्यायचा प्रयत्न करतो. पण जनावरांचा चारा असेल मी फक्त माझी काय मागणी आहे की आज जे कुटुंब आत्महत्या झाली ते कुटुंब साहेब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाचा आज त्या लहान लेकराला बिस्किटचा पुडा आणायचं म्हणलं तर त्या कुटुंबाकडे 10 रुपये नाहीत. आणि अशाच मध्ये जर तुम्ही त्या कुटुंबाला मदत द्यायची टाळाटाळ करत असाल आणि किट म्हणून काय मदत दिली असेल तर 5 किलो गहू 5 किलो तांदूळ हे आम्ही आमच्या बांधवाच्या ह्याला सुद्धा देतो पण हे मदत आम्हाला काय मान्य नाही. त्याच्यामुळं मी माझ्या निर्णयाला ठाम आहे. मी मंगळवारपर्यंत मंत्रालयाची काय बैठकीची वाट बघतोय. मंगळवार जर नाही आला तर मी मंगळवारपासून अन्न पाण्याचा त्याग करून मी माझं शेतकऱ्यासाठी जीवन संपवणार. मी त्यांना एकच सांगा आता मरायचं नाही आता लढायचं. आपण लढून जिंकू आणि कुठल्याही शेतकऱ्यांना असेल किंवा कुठल्याही माझ्या मित्रांनी असेल कुठलाही अनुचित प्रकार काही करू नये. आपण आहे अशा खाली यावं. मी लढायला ह्यांच्या सरकार संकट समर्थ आहे. शेवटपर्यंत मी लढा देणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये परिस्थिती अतिवृष्टीमुळे अतिशय बिकट झालेली आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटामध्ये सापडलाय. खास करून परांडा आणि भूम इथली परिस्थिती जास्त विदारक आहे आणि इतर तालुक्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे. हे वास्तव आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्चा केली त्यात काय आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आंदोलन चालू होतं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे त्याच्या अनुषंगाने तिथे भेट दिली. महत्त्वाचं म्हणजे एक शेतकरी भगिनी झाडावरती चढलेल्या होत्या तर त्यांना विषय समजून सांगितला. त्यांना विनंती केली त्या खाली आल्या आणि मग नंतर परत एकदा आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा झाली. जिल्हाधिकारी CO SP हे देखील त्या चर्चेच्या वेळेस होते आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या समजून घेऊन मी खरं तर एक मागणीच्या बद्दल त्यांना समजून सांगितलं
ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा अशी त्यांची पहिली मागणी होती. तर त्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यातच आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्टपणे सांगितलंय की टंचाई सदृश परिस्थिती, ज्याला आपण दुष्काळ एरवी म्हणतो, तेच सगळे निकष म्हणजे थोडक्यात ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करण्याच्या बाबतीत अंमलबजावणी करण्याचा त्यांनी शब्द दिला. आणि त्याच्या माध्यमातून कर्जाचं पुनर्गठन असेल, शेतसारा माफीचा विषय असेल, शैक्षणिक शुल्क माफीचा विषय असेल, वीज बिलामध्ये सवलतीचा किंवा सूटचा विषय असेल, हे सगळे गोष्टी GRच्या माध्यमातून, शासन निर्णयाच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध होतील. येणाऱ्या आठवड्यामध्ये जी काही मदत मिळणार आहे SDRF NDRFच्या निकषाच्या पेक्षा जास्त मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या मदतीच्या बाबतीत देखील पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित सोमवारी मंगळवारी ते जाहीर होईल असं म्हणजे अशी आमची अपेक्षा आहे. तिसरा मुद्दा होता तो चाऱ्याच्या बाबतीमध्ये. आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून परांडा आणि भूममध्ये 50 टन चारा लागतोय. तर तो चारा तातडीने आणि दैनंदिन उपलब्ध व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे आणि त्याचं ते योग्य ते नियोजन करतायत. दुसरं, आपल्या जिल्ह्यामध्ये अति नुकसान ज्या कुटुंबांचं झालंय, म्हणजे खूप जास्त आर्थिक नुकसान झालंय. जसं काल आम्ही दातखेळे कुटुंबांना भूममध्ये भेटलो. त्यांची जवळजवळ 15 एकर जमीन पाण्याखाली होती, 5 एकर खरडून गेली आणि जवळजवळ 40 ते 45 जनावरं, मोठी आणि लहान, त्यांची दगावली, वाहून गेली. म्हणजे 40-50 लाखाचं त्यांचं नुकसान झालं. तर अशा कुटुंबाला देखील आम्ही आवर्जून आधी फोनवरती बोललो, नंतर मग जाऊन त्यांना धीर दिला आणि त्यांना सांगितलं की सरकार आपल्या बरोबर आहे. अनुदानाच्या बरोबरीने आपण आपल्या जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याच्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्याचं कन्व्हर्जन्स करू आणि एकत्रित त्या योजनांचा लाभ आपल्याला मिळवून देऊ, अनुदान कर्ज मिळवून देऊ. CMEGP PMEGP मधनं त्यांना एक दवाखान्याचं हे औषधाचं दुकान त्यांना टाकायचं होतं. तर ती देखील मदत आम्ही प्राधान्याने करू असं सांगितलं. आणि याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अति नुकसान झालेले जे कुटुंब आहेत त्यांची माहिती काढायला सांगितली आहे. परत रिपीट होतं, अति नुकसान झालेले जे कुटुंब आहेत प्रत्येक तालुक्यातले त्याची माहिती तहसीलदारांना काढायला सांगितली आहे. आणि या कुटुंबांना एक म्हणजे शासकीय अनुदान, दुसरं म्हणजे शासकीय योजना एकत्रित करून मदत आणि तिसरं म्हणजे क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून वेगवेगळे जे ट्रस्ट आहेत किंवा CSR असेल त्या माध्यमातून मदत उपलब्ध करून द्यायचं आम्ही ठरवलंय. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे पीक विम्याचा आहे. आपल्याला कल्पना आहे की अनुदान ही मदत असते आणि पीक विम्याची नुकसान भरपाई ही खरं तर आपल्याला जास्त महत्वाची असते, रक्कम मोठी असते. एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतर स्वाभाविकच आहे की आपल्याला पीक विम्याची नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळायला हवी. नवीन निकषाप्रमाणे सरसकट मिळणार आहे. म्हणजे मंडळामध्ये जे काही पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन आपल्याला उपलब्ध होईल त्या उत्पादनाच्या आधारे सगळ्यांनाच समान मंडळामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे. 50% पीक कापणी प्रयोगावरती आहे आणि 50% उपग्रहाचे जे फोटो आहेत तंत्रज्ञानाचा वापर करून ठरलं जाणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की या नुकसान भरपाईच्या बाबतीत देखील आपल्याला मोठा आर्थिक दिलासा मिळेल, शासनाची मदत आणि मग बाकी मी जे काही बोललो त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अतिशय ताकदीने पोहोचून त्यांना आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीक कर्जाबाबत सर नोटीस बँकाच्या नोटीस भेटतात शेतकऱ्यांना, ते पीक कर्ज माफ करा असं त्यांची मागणी आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला की फक्त 3 महिने नोटिसा थांबवल्यात, त्याच्यानंतर त्यांना कर्ज फेडायचं आहे असा संभ्रम आहे. याच्या बाबतीत आपण काय बोलू इच्छित? शेतकरी इतक्या प्रचंड अडचणीमध्ये आहे आणि आपलं सरकार अतिशय संवेदनशील आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्याची भूमिका स्पष्ट मांडली आहे की कर्जमाफी करण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. कधी करायचं ते मी ठरवू. तुर्तास जे आहे ते आपल्याला स्पष्टपणे हे जाणवेल की कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल आणि पुनर्गठनानंतर मग जितक्या लवकर होईल तेवढं कर्जमाफीचा विषय हाताळला जाईल. पण महत्वाचं हे आहे की पुनर्गठन केल्यामुळे शेतकरी काही थकबाकीदार राहणार नाही आणि त्याला कर्ज घेणं शक्य होईल. आपण आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत देखील विचार हा केलेला आहे की जसं नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही MSC बँकेने चालवण्याच्या अनुषंगाने निर्णय झाला तसाच निर्णय आपल्या बँकेबद्दलही व्हावा, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळायला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. आणि MSC बँकेकडे आता डिपॉझिट्स आणि पैसे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. थेट त्यांच्याबरोबर आपली जिल्हा मध्यवर्ती बँक संलग्न झाली
तर आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल. शेतीत आणि पीक कापणी प्रयोग होणार आहेत, काय फॉर्म्युला काय नेमका? पीक कापणी प्रयोगाच्या बाबतीमध्ये काही निकष ठरलेले आहेत, कशा पद्धतीने करायचा. रॅन्डम पद्धतीने केलं जातं आणि त्या विषयामध्ये आपण बोलला ते खरं आहे. अनेक ठिकाणी पीकच नाहीये, म्हणजे तिथे पीक कापणी प्रयोगामध्ये निरंक लिहिणं खरं तर अपेक्षित आहे. आता त्या प्रक्रियेकडे खुद्द जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासन अतिशय बारकाईने बघतंय. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जी वास्तववादी परिस्थिती आहे, विदारक परिस्थिती आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झाले पिकाचं, ते पीक कापणी प्रयोगामध्ये रिफ्लेक्ट व्हायला हवं, या बाबतीत त्यांना बजावून सांगितलं. पीक विम्याचा जो विषय आहे त्यात 4 ट्रिगर काढल्यामुळं शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही, त्यामुळे त्याचा असा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. आपली माहिती जी आहे ती थोडी सुधारतो मी. आपल्या जिल्ह्यामध्ये 70% शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि ट्रिगरचा विषय जे लोक बोलतात त्यांना कदाचित हे माहिती नाहीये की आत्ताच्या आपल्या परिस्थितीमध्ये ट्रिगर हा मुद्दा नाहीये. कापणी प्रयोग आणि जे काही सॅटेलाइटचं इमेज आहे त्याच्यावरती आपल्याला पूर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे आणि सलग सर्व जे काही त्या मंडळातले शेतकरी आहेत त्यांना समान असं नुकसान भरपाई मिळणार आहे. दादा, काल तुम्ही असं सांगितलं भूममध्ये की पूरग्रस्तांसाठी क्राऊड फंडिंग उभे करणार, ही नेमकी काय कल्पना आहे आणि ती काय मदत मिळणार आहे? आपल्याला कल्पना आहे की सोशल मीडियामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर जर माहिती उपलब्ध झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे दानशूर आहेत ते मदत करण्यासाठी पुढे येतात. परंतु हे स्ट्रक्चर्ड नाहीये, सगळ्यांनाच ते जमत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या दुर्दैवी परिस्थितीमध्ये जे जास्त अडचणीत आलेत अशा शेतकऱ्यांची माहिती आपण उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून एखादी NGO असेल, एखादं फाउंडेशन असेल, काही CSR मधनं मदत करायला तयार असतील तर त्यांना नेमकं कोणाला मदत करायची ते ठरवता येईल. समजा 100 कुटुंब आहेत शेतकरी आणि मला समजा धाराशिव तालुक्यातल्या कुटुंबाला मदत करायची आहे, तर या क्राऊड फंडिंगच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून धाराशिव तालुक्यातले कोण कोण आहेत, भूममधले कोण आहेत, परंड्यामधले कोण आहेत, त्यांचं नेमकं काय नुकसान झालंय, त्यांना किती मदतीची गरज आहे, त्यापैकी किती आतापर्यंत मदत मिळाली आहे हे कळेल. त्यामुळे नेमकी थेट आपल्याला मदत करता येऊ शकेल आणि त्यामुळे बरेच लोक पुढे येतील अशी अपेक्षा आहे. आमदार म्हणून काय भूमिका असणार आहे? माझी विनंती सगळ्यांना हीच आहे की नैसर्गिक आपत्ती ही आपत्ती असते, आणीबाणीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय, जो काही विषय आहे तो नीट समजून सांगतोय. शासनाने देखील जे तातडीने देणं शक्य आहे, तुम्हाला कल्पना आहे की 190 कोटीच्या आसपास रक्कम जी मंजूर झाली त्याचं वितरण चालू आहे. ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना तातडीने 10,000 देण्याची प्रक्रिया चालू आहे. ज्यांचे पशुधन दगावलंय त्यांना पैसे देण्याची प्रक्रिया आता चालू आहे. मध्ये अकाउंट होल्ड केले होते तर तातडीने प्रशासनाने त्या बाबतीत सक्त सूचना दिल्यात. जे काही कर्ज काय वसुलीचा विषय होता त्याबद्दल देखील अतिशय सक्त सूचना दिल्यात. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती हीच आहे की शासन प्रशासन पूर्ण ताकदीने सहकार्य करायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी शासन निर्णय होतील आणि आपल्याला निश्चितपणे दिलासा मिळेल. आणि विनंती हीच आहे की खास करून आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत ज्यांचं अतीव नुकसान झालंय, खूप जास्त नुकसान झालंय, त्यांची यादी करून मी म्हटल्याप्रमाणे एकीकडे शासनाचं अनुदान, दुसरीकडे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दिलासा आणि तिसरीकडे NGOs आणि इतरांकडनं क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत, या तिन्ही गोष्टी करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि विनंती हीच आहे की आपण थोडा धीर धरा, लवकरात लवकर पैसे आपल्याला कसे उपलब्ध होतील. चाऱ्याचा विषय आहे, रोज आपल्याला भूमपारंड्यात 50 टन चारा लागणार आहे. दैनंदिन चाऱ्याची आपण सोय आता करण्याची सूचना दिल्यात. काही प्रमाणात 100-150 टन चाराही आलाय आणि जे लागेल, आता काल मी भूममध्ये होतो, मला सांगण्यात आलं की भांड्याची सेट्स लागणार आहेत. तर तिथले असिस्टंट कलेक्टरना आपण सांगितलं की किती कुठे पाहिजेत, आपण यादी द्या, त्याप्रमाणे लगेच आपण उपलब्ध करून देऊ. जी गरज आहे, आपणही पत्रकार बांधव आहात, आपल्यालाही विनंती आहे की जिथे आपल्याला जाणवेल की एखाद्या गोष्टीची कमतरता आहे, एखादी अडचण आहे, एखादी तक्रार आहे, तर जरूर ती आपण आमच्यापर्यंत पोहोचवा आणि प्रशासनाशी बोलून इतरांची मदत घेऊन आपण निश्चित ती दूर करू. दादा, महोदयाने स्पष्ट केलं की ओला दुष्काळ हा शब्दप्रयोग जरी शासन दरबारी नसला तरी टंचाई सदृश परिस्थिती हा शब्द आहे किंवा दुष्काळ सदृश परिस्थिती शब्द आहे. दुष्काळाच्या वेळेस जे काही निकष, जी काही सवलती दिल्या जातात
त्या सगळ्या सवलती देण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे या आठवड्यात त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित होतील. दुष्काळामध्ये जी काही मदत मिळते ती पूर्ण मदत आपल्याला मिळेल. दादा, बाधित शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे, बाधित क्षेत्र किती आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांचं कितपत नुकसान झालेलं आहे, काय आकडेवारी आहे? आता साधारण 3 लाख हेक्टर एवढं क्षेत्र आपल्याला बाधित दिसतंय. शेतकऱ्यांची संख्या एक्झॅक्ट मला आता नाही सांगता येणार, परंतु काल रात्रीपर्यंत जी काही माहिती संकलित झाली आहे त्याच्यावरून असं दिसतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये 3 लाख हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रावरती मोठं नुकसान झालेलं आहे आणि तसा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. पायाभूत सुविधांचं काय दादा? पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जे रस्ते पूल वगैरे आहेत साधारण 300 कोटीचं त्यांनी प्राथमिक अंदाज काढलाय, परंतु आता आपण खूप डिटेलमध्ये प्रत्येक गावातनं माहिती घ्यायचं ठरवलंय. टिस टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे आपलं तुळजापूरचं जे कॅम्पस आहे त्या टिसच्या लोकांना आपण आवर्जून विनंती केली आहे आणि गावोगावी जाऊन नेमकं पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जे काही नुकसान झालंय मग ते फक्त रस्ते आणि नाल्या किंवा पूल हा नाही विषय, तर महावितरणचा विषय आहे, बंधारे आहेत, ह्या सगळ्याची माहिती आपण घेतोय आणि एकत्रित प्रस्ताव जो आहे तो सरकारकडे जाईल. त्यात जे तातडीने खास करून रस्त्यासाठी पैसे लागणार आहेत त्याचा प्रस्ताव सादर केलाय आणि डीपीसी मधनं आपल्या 25-26 डीपीसी मधनं तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही ठरलंय. इथं असायला पाहिजे होतं. ते पालकमंत्री महोदय तर रोजच आढावा घेत आहेत, त्या सूचना देत आहेत, त्यांच्या पद्धतीने ते मदत करत आहेत. पालक सचिवांच्या बाबतीमध्ये मी थोडी माहिती घेतो, पण प्रशासन जे आपलं जिल्हा प्रशासन पूर्ण जमिनीवरती आणि तुम्ही जर बघितलं खास करून आपले असिस्टंट कलेक्टर जे आहेत डोंगरे त्यांनी केलेलं काम जे आहे ते खरं तर आपण समजून घ्यायला हवं. प्रशासनाचा एक प्रमुख म्हणून त्या भागात केलेलं काम आणि आपले जिल्हाधिकारी असतील, आपले इतर अधिकारी असतील, निश्चितपणे सगळेजण खूप जीव तोडून काम करत आहेत आणि आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं.